नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील जय आणि शर्वरी ह्या दोघांचाही रोमांस आपल्याला आनंद देणारा असला तरीही जयच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक, रहस्यमय आणि थरारक प्रवास इथूनच सुरू होणार आहे। पण हा प्रवास कशा प्रकारे सुरू होतो तो आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण बघतो की गौतम आणि अशावरीच्या लग्नामुळे जयच्या आयुष्यात आलेलं सर्वात मोठं वळण आपल्याला बघायला मिळणार आहे। तर राजाध्यक्ष बंगल्यामध्ये आनंदाचं वातावरण असतं। गौतम आणि अशावरीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असते। आजी पण खूप आनंदात असतात आणि संपूर्ण घर फुलांनी सजलेलं असतं। तेजस्विनी आणि घरातील सर्वजण लग्नाच्या तयारीत व्यस्त असतात। पण ह्या आनंदाच्या वातावरणात समायरा मात्र मनातून जळतच असते। जय आणि शर्वरी दिवसेंदिवस एकमेकांच्या जवळ येत असल्याचे सहन होत नाही आणि समायरा मनामध्ये ठरवते का जयमुळेच गौतम माझा होऊ शकत नाहीये। जर जय माझा होऊ शकत नाही तर गौतम माझा होऊ शकत नाही तर तो अशावरीचाही होणार नाही आणि म्हणून आता जयच्याच आयुष्यात असं काहीतरी आणावं लागेल का ज्यामुळे अशावरीही त्याच्या गौतम पासून दूर होईल आणि शर्वरीही जय पासून दूर होईल। ती काही सराईत गुंडांना मोठी रक्कम देते आणि जयवरती हल्ला करण्याची सुपारी देते। यांचा उद्देश जयला ठार मारण्याचा नसतो पण त्याला इतका जखमी करायचा असतो की शर्वरी त्याच्यापासून कायमची दूर जाईल। दरम्यान इकडे आपण पाहतो की जय आणि शर्वरी गौतमच्या लग्नासाठी पार्टी असते आणि ती पार्टीमधून घरी परतत असतात। एका निर्जन रस्त्यावरती अचानकच त्यांच्या गाडीसमोर दुसरी गाडी येऊन थांबून जाते आणि 4-5 गुंड हातात लोखंडी रॉड घेऊन उभे राहतात आणि जय क्षणाचाही विचार न करता शर्वरीला गाडीच्या मागे लपवतो। शर्वरी काहीही झालं तरीही तू बाहेर येऊ नकोस असं तो सांगतो। गुंड जयवरती तुटूनच पडतात। जय एकटाच त्यांच्याशी जोरदार सामना करत असतो। शर्वरी घाबरलेली असते पण ती पोलिसांना फोन करते। काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचतात। 2 गुंड पळून जातात पण तिघांनाही पोलीस पकडतात। दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू होते। सुरुवातीला गुंड काहीच सांगत नसतात पण जय त्यांच्या समोर उभा राहतो आणि तो म्हणतो की माझ्यावरती हल्ला करण्यासाठी तुम्हाला कोणी पाठवलं। एक गुंड हसतो आणि म्हणत असतो की तुला ते कधीच कळू शकणार नाही। जय शांतपणे म्हणतो सत्य कितीही लपवलं ना तरी ते एक दिवस बाहेर येतच। पोलीस पुरावे समोर ठेवतात आणि अखेर एक गुंड घाबरून जातो आणि तो म्हणतो की आम्हाला समायरा मॅडमने पाठवलेलं आहे आणि जय आणि शर्वरी कायमचे वेगळे झाले पाहिजेत एवढाच त्यांचा उद्देश होता। हे ऐकताच जय हादरून जातो। ही बातमी राजाध्यक्ष बंगल्यामध्ये पोहोचते आणि गौतम, आशावरी, तेजस्विनी संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसतो। समायराला घरात बोलावलं जातं आणि तेजस्विनी संतापून विचारत असते का हे खरं आहे का समायरा। समायरा सर्व आरोप फेटाळते आणि ती म्हणते का हे सगळं माझ्या विरुद्ध खोटं बोलत आहेत आणि ह्याच वेळी पोलीस समायराच्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्ड, पैशांच्या व्यवहाराची माहिती आणि गुंडांशी झालेल्या संभाषणाचे पुरावे दाखवतात। समायरा पूर्णपणे अडकून जाते आणि शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती म्हणते की माझ्यामुळे तुझ्या जीवावरती बेतलेला आहे जय। तेव्हा जय तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो का तुझी काहीच चूक नाहीये शर्वरी, उलट आज मला कळतंय की माझ्यासाठी कितीही महत्त्वाची आहे तू। आणि पहिल्यांदाच जय आपल्या मनातील प्रेमाची कबुली देतो। गौतम आणि अशावरी दोघेही त्यांना साथ देत असतात। गौतम म्हणतो जय आता कोणताही कट तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही। गौतम आणि अशावरी हे दोघांचेही लग्न मोठ्या आनंदात पार पडतं पण त्याच्या आधीही भरपूर असे ट्विस्ट येतात जे आपल्याला बघायला मिळणार आहेत। सगळ्यांना असं वाटत असतं की ती संकट संपलेली आहेत पण खरी सुरुवात आताच होत असते आणि लग्नानंतरच्या रात्री जयच्या मोबाईलवरती एका अनोळखी नंबरवरून फोन येतो। फोनवरील आवाज शांत असतो। समायरा फक्त प्यादी होती जय। जय दचकूनच जातो आणि कोण बोलतंय असं तो जोरात ओरडतो। समोरून उत्तर येतं की तुला तुझ्या आई वडिलांचा खरं सत्य जाणून घ्यायचं असेल ना तर उद्या रात्री 11 वाजता जुन्या गिरणीसोबत समोर ये। तेव्हा आणि फोन लगेच कट होतो आणि जय कोणालाही काही न सांगता दुसऱ्या रात्री जुन्या गिरणीत पोहोचतो। तिथे काळोखच असतो। अचानक एक वृद्ध माणूस समोर येतो आणि त्याच्या हातामध्ये एक जुनी फाईल असते। तो म्हणतो जय तुझ्या आयुष्याबद्दल तुला जे काही माहिती असेल ना ते सगळं खोटं आहे। जय स्तब्धच होऊन जातो आणि तो वृद्ध पुढे म्हणतो तुझे आई वडील अपघातात मरण पावले असं तुला सांगितलं गेलेलं आहे ना पण ते काहीच खरं नाहीये आणि त्यांची हत्या झाली होती तर तसं पण नाहीये। तेव्हा जयच्या डोळ्यामध्ये संताप उसळतो आणि तो म्हणतो की कोण सांगतंय हे सगळं। वृद्ध उत्तर देतो की ह्या षडयंत्रामागे एक माणूस आहे आणि ज्याच्यावरती आजही तू पूर्णपणे विश्वास ठेवतोस
आणि इतक्यातच दूरवरती गोळीचा आवाज येतो आणि वृद्ध जयच्या डोळ्यासमोर कोसळून जातो आणि त्याच्या हातातील फाईल हवेतच उडून जमिनीवरती पडते. जय धावतच फाईलकडे जातो आणि फाईल उघडताच त्याला एक जुना फोटो दिसतो. त्या फोटोमध्ये त्याचे आई वडील आणि त्याच्या शेजारी उभा असलेला एक परिचित चेहरा पण असतो आणि तो चेहरा पाहून जयच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो म्हणतो, हे हे कसं शक्य आहे. तेवढ्यातच मागून कोणीतरी जयच्या डोक्यावरती जोरदार वार करतो. जय बेशुद्ध पडतो आणि खाली पडून जातो आणि सकाळी त्याला शुद्ध येते तेव्हा फाईल पण गायब झालेली असते आणि तो वृद्धाचा मृतदेहही गायब झालेला असतो. सगळं जणू स्वप्न होतं की वास्तव जयलाच समजत नाही. पण एक गोष्ट निश्चित असते की समायरा हा फक्त खेळातील एक मोहरा आहे आणि खरा शत्रू अजूनही सावलीतच लपलेला असतो. आता जय समोर दोनच ध्येय असतात, शर्वरीचं संरक्षण करणं आणि आपल्या आई वडिलांच्या मृत्यूमागचं संपूर्ण रहस्य उघड करणं. आणि इथूनच सुरू होतो जयच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक, रहस्यमय आणि थरारक प्रवास. आणि हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये सगळे रहस्य बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.